कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं नाही झालं असेल ना तुमचं समाधान? चांगली हसत होती मुलगी, तिला रडवलत ना तुम्ही? अहो तुमच्या मुलीचा आनंद कशात आहे ना हेच तुम्हाला कळत नाहीये। तिला जे करायला आवडतं, तिचा आनंद ज्यात आहे ते तिला करू द्यात ना। काय प्रॉब्लेम आहे? रोज सकाळी तुम्ही ऑफिसला निघून जाता, पण वेदा शाळेतून आल्यापासून एकटीच रूम मध्ये बसलेली असते, कोणाशी बोलत नाही, कोणाशी खेळत नाही। बरं, स्वतःचं मन रमवावं म्हणून ती काहीतरी करू पाहते, तिच्या आवडीच्या गोष्टी करू पाहते, तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे। हायजीन येतं ना मध्ये। तुम्हाला ना फक्त तिच्या शरीराची, आरोग्याची काळजी आहे, मनाची नाहीये। बरं, आम्ही काहीतरी करू पाहतोय तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे। बाप आहात की कोण आहात तुम्ही? तुला काय म्हणायचंय? मला माझ्या मुलीचं मन कळत नाही? तिला हसवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो माहितीये तुला? काय उपयोग आहे तुमच्या प्रयत्नांचा? सांगा ना मला, काय उपयोग आहे? जो माणूस स्वतःच्याच आयुष्यात आनंदी नाहीये तो दुसऱ्यांना काय आनंद देणार आहे? जो सतत चिडचिड करत असतो तो दुसऱ्याच्या आयुष्यात सुख, समाधान कसं आणणार आहे? तुमचा दिवस रागात सुरू होतो आणि रागातच संपतो। याचा परिणाम ना वेदावर होतोय, हेच कळत नाहीये तुम्हाला। दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी ना आधी स्वतः आनंदी असावं लागतं। कोरड्या मनाने आपण दुसऱ्याच्या आयुष्यात ओलावा आणू शकत नाही। बरं, मला सांगा, तुम्ही स्वतः दुःख विसरला आहात का? नाही ना? मग ती लहान मुलगी कसं विसरणार आहे हे सगळं? इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? बरं, दुसरे लोक काहीतरी करू पाहतायत तर तुम्हाला त्यांच्याशी नीट वागायचं नाही। आता मायाताईच बघा ना, त्या वेदासाठी किती मोठा त्याग करायला तयार झाल्यात, याचा अंदाज आहे का तुम्हाला? अहो त्यांना माहिती आहे तुमच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना संसारिक सुख मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा वेदासाठी, तिच्या आनंदासाठी आणि पुन्हा तिला आईचं प्रेम मिळावं ना म्हणून, फक्त म्हणून त्या हसत हसत तुमच्याशी लग्न करायला तयार झाले। काय चूक आहे हो त्यांची? सांगा ना, काय चूक आहे? याचा कधी विचार केलाय तुम्ही? नसेलच केला, कारण काय आहे ना की तुम्हाला तुमचं दुःख कुरवाळत बसण्यातच आनंद आहे। तेच करा तुम्ही। तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।